वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे। शशांक आणि सुशील हगवणेकडे खोटी माहिती देऊन शस्त्र परवाना मिळवल्याचा सध्या आरोप आहे। शस्त्र परवाना काढताना हगवणेनं खोटी माहिती दिली होती असं चौकशीतून उघड झालंय। पिंपरी चिंचवडच्या वारजे पोलीस स्थानकामध्ये हगवणे विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झालाय। आणखी तपशील येऊया, प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। तुषार, नेमकं काय कारण सांगितलं गेलं होतं हा शस्त्र परवाना मिळवताना? नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर हगवणे कुटुंबियांचे पाय आणखीनच खोलत जाताना एकंदरीत पाहायला मिळतात ते पहिल्यांदा शस्त्र परवाना घेतला तो शस्त्र परवाना ही खरं तर खोटं कारण दाखवून खरं तर त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं त्यामध्ये त्यांनी त्यांची जी निवास व्यवस्था किंवा जे राहतात ते ठिकाण दाखवलं तेही पुणे शहरात असल्याचं दाखवलं कारण त्याआधी जर आपण पाहिलं तर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांचा शस्त्र परवाना कॅन्सल केला होता त्यामुळे त्यांनी कुठेतरी आपल्याला फायदा होईल या उद्देशाने पुणे शहर पोलिसांकडे खरं तर मागणी केली गेली आणि त्यांना त्यानंतर खरं तर शस्त्र परवाना देण्यात आला मात्र त्यावेळेस जे डॉक्युमेंट दिले गेले ते डॉक्युमेंट अक्षरशः चुकीचे आणि खोटे देण्यात आलेला खरं तर ठपका आता हगवणे कुटुंबियाच्या या दोन सुपुत्रांवरती ठेवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे यांच्याकडून फसवणूक होत असल्याच्याही तक्रारी आता हगवणे कुटुंबियांच्या विरोधात होताना पाहायला मिळतात त्यामुळे हगवण्यांचे जे पाय ते आणखीनच खोलात जाताना दिसतात आणि आता पोलीस तपास करतात तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र शस्त्र परवान्याच्या विरोधामध्ये पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली आहे त्या पद्धतीने खरं तर पुण्यातील वारजे पोलीस ठाणे आता तशा पद्धतीने चौकशी करताना पाहायला मिळतात तर दुसरीकडे फसवणूक केल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यामध्ये यांच्या विरोधात शशांक आणि त्याच्या आई विरोधात खरं तर तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यांच्या विरोधातही खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस आता योग्य ती खबरदारी घेत संपूर्ण यंत्रणा कामाला लावून तपास करताना पाहायला मिळतात जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी तुषार।